काही टेन्शन हे मगाशी होतं तसंच ठेवतं मित्रांनो, काही चेंजेस नाही काय, त्याचं जसं होतं तसंच कमी कर थोडा. कुठला इकडे ठेव मैं दिल्ली के प्रेस वालों को जरूर बोलूंगा, वो जब ऐसा थोड़ा सा टाइम हो गया तो ऐसा लगता कि कौन किससे बात कर रहा समझ में नहीं आता, ऐसा लगता बाजार में आके खड़े हो गए. अपने यहाँ देखो कितना एकदम ग्रेसफुल, एकदम शांत. एक खुर्ची अजून मी बसताना थोडं सरकून घेऊ. त्यानंतर ते मला मीटिंगला पाहिजे. आणखी नाही घ्या ना ते खुर्च्या का आणखी नाही थोडं तिकडे घ्या बाबा, थोडंसं तिकडे बाबा. नाही तुम्ही प्रफुल्लित आणि कोण सर तुम्ही थांबा ठीक आहे. एक खुर्ची तिकडून ठेवून तुम्हाला तुम्ही पुढे सुरू करायचं का? रेडी का सगळे? आपल्या सर्वांचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या विशेष प्रेस कॉन्फरन्समध्ये खूप खूप स्वागत. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, प्रिंट मीडियाचे, यूट्यूब सर्वांचं खूप खूप स्वागत. आज एका महत्वाच्या विषयावर ही विशेष प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे. याला संबोधित करण्यासाठी सन्माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, काँग्रेस पक्षाचे माजी खासदार सन्माननीय केतकर सर, माझे सहकारी माजी आमदार सन्मान्य गाडगीळ साहेब,
आणि विशेषतः एक विशेष विषय घेऊन आलेले प्रफुल्ल कदमजी आपल्याला संबोधित करतील. मी सर्वप्रथम अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. मतदार याद्यांमधला गोंधळ आणि निवडणूक आयोगाचा फ्री अँड फेअर हा जो एक मूलमंत्र आहे हा गुंडाळून ठेवून निवडणूक आयोग अत्यंत चुकीच्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. ही बाब सर्वश्रुत आहे. एकंदरीत मतदार यादीचा घोळ आणि या निवडणुकींच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं एका समितीला या ठिकाणी या संदर्भामध्ये कार्यरत राहण्याची विनंती केलेली आहे आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. आणि ज्यांचं शिक्षण हे इंजिनिअरिंगचं झालेलं आहे, जे एक इंटेलेक्च्युअल म्हणून ज्यांची ओळख आहे, माजी मुख्यमंत्री म्हणूनच नव्हे किंवा केंद्रीय मंत्री म्हणूनच नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन एक स्पष्ट आणि सत्य स्वरूपाची भूमिका मांडणारे अभ्यासू आणि मुळात तांत्रिक शिक्षण त्यांचं उच्च शिक्षण झालेले आहेत असे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदरू समिती ही कार्यरत झालेली आहे. आज त्या भूमिकेतून आणि पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे नेते या भूमिकेतून ते काही मूलभूत स्वरूपाची माहिती ही आपल्यासमोर मांडणारच आहेत. मात्र काल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीमध्ये 33% हे जुने जाणते ज्येष्ठ नेते आहेत तर 66% नव्या चेहऱ्यांना या कार्यकारिणीमध्ये संधी मिळालेली आहे. एकूण 41% ओबीसी वर्ग यामध्ये प्रतिनिधित्व करत असून 33 महिला देखील यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. सोबतच एससी आणि एसटी 19% यामध्ये आहेत. तर असा सगळा भौगोलिक आणि सामाजिक समतोल आणि नव्या जुन्यांची सांगड घालत असताना नवीन कार्यकारिणी ही नव्या दम्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर काम करणार आहे. याही सर्व नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आदरणीय पृथ्वीराज बाबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावे. नमस्कार. पहिल्यांदा मी प्रांताध्यक्षांचं अभिनंदन करतो की बरेच दिवस लांबलेली कार्यकारिणीची यादी त्यांनी काल जाहीर केलेली आहे. अर्थात त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. आणखी त्यांना आपण विचारू शकता. सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो की माझ्या काही वैद्यकीय कारणामुळे मला याला जरा उशीर झाला, आपल्याला थांबावं लागलं. दिलगिरी व्यक्त करतो. आज एक आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय हा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघाचा विषय आहे. आपल्याला माहिती आहे की सांगोला मतदारसंघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व आबासाहेब देशमुख यांनी केलं होतं. त्यांच्या मतदारसंघातले त्यांचे एक नजीकचे राजकीय सहकारी प्रफुल्ल कदम ज्यांनी खूप मोठी लढाई आज या निवडणुकीबद्दल इथे 5 वर्षापासून त्यांची चालू आहे. ते कार्यकर्ते आहेत, अनेक विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पण मी एवढं सांगतो की आजचा जो विषय आहे तो 28 डिसेंबर 2020 रोजी सांगोला मतदारसंघामध्ये त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाचा तो विषय होता. पण त्या निवडणुका प्रभावित करण्याकरता आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका प्रभावित करण्याकरता स्वतः नरेंद्र मोदी हे सांगोल्याला आले आणि त्यांनी कुठलीही कुणाची परवानगी न घेता रेल्वेचा एक किसान रेल्वेची 100वी गाडी सोडण्याचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम अगदी आबासाहेब देशमुख यांच्या घरासमोर आयोजित केला. आणि त्याला कुठली परवानगी नव्हती आणि ही चालू ट्रेन आहे. ही फक्त 100वी म्हणून त्याला पुन्हा नवीन करायचे ते काही कारण नव्हतं. फक्त निवडणुकीला प्रभावित करण्याकरता हा कार्यक्रम केला. त्याला 2 इतर केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या काही मार्गदर्शक तत्व काही दिवसानंतर पुन्हा स्पष्टीकरण करून आली, त्याची माहिती आपल्याला मिळेल. त्याबद्दल प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाला गंभीर बाबीबद्दल तक्रार नोंदवली. निवडणूक आचारसंहितेचा हा पंतप्रधानांकडून झालेला
हे झालेलं उल्लंघन आहे आणि त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आचारसंहितेच्या भंगाबद्दल जी काही शिक्षा असेल तीच केली पाहिजे. काय शिक्षा असते आचारसंहितेचा भंग केल्यावर आपल्याला माहिती आहे की राज्य निवडणुकीची निवडणूक. आता हे जे पिटिशन आहे ते अनेक दिवसापासून राज्य निवडणूक आयोगाने दाबून ठेवला होता. कदाचित आज थेट प्रधानमंत्र्यांच्या विरुद्ध ही तक्रार असल्यामुळं त्यांना बरेच मला वाटतं 1-2 निवडणूक आयोगही बदलले गेले. पण नुकतंच काही दिवसापूर्वी निवडणुकाने ती तक्रार पार्शली मान्य केलेली आहे, अंशतः मान्य केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वेला समज दिलाय की असं तुम्ही घेणं चूक होतं, घ्यायचं नाही, काही नाही, असं काहीतरी थातूर मातूर त्यांनी कारवाई करून ही मुख्य मागणी होती की पंतप्रधानांनी दिशा दाखवली पाहिजे देशाला की आचारसंहिता, पारदर्शक आचारसंहिता म्हणजे काय असते. त्यांच्याकडून हे उल्लंघन झालेलं फार गंभीर उल्लंघन आहे. एक छोट्याशा बाबीमध्ये स्वतः इंदिरा गांधींना काय शिक्षा भोगायला लागली होती, आता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिक्षा भोगायला लागली होती, त्यावेळच्या निवडणूक आयोगाने दिली होती शिक्षा. त्यामुळं याचिकाकर्त्यांची मागणी एवढी आहे की हे तर आता आपल्याकडं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पुन्हा तीच परिस्थिती आहे, पुन्हा असं घडण्याची शक्यता आहे. पण याबद्दल तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊन किमान उच्चपदस्थ व्यक्ती ज्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे त्यांच्याबद्दल काही कारवाई केली पाहिजे. ही दिसले पाहिजे लोकांना की कारवाई झालेली आहे. कुणीही संविधानापेक्षा किंवा भारताच्या कायद्यापेक्षा मोठा नाही, कुठल्याही मोठ्या पदावर तो असो. हा मेसेज अपेक्षित असताना त्या ठिकाणी पंतप्रधान किंवा मंत्री महोदयांनी काहीही न करता यांनी याचिका निकाली काढलेली आहे. त्यामुळं पुन्हा आज त्या याचिकेवर पुढं आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये कागदपत्रे मिळाले की हायकोर्टामध्ये याबद्दल आम्ही तक्रार करणार आहे. त्याची मागणी एवढी आहे की निवडणूक कुठली आहे, कुठल्या राज्यातली आहे, पण आचारसंहितेचा भंग झालेला आहे. तो भंग स्वतः पंतप्रधानांनी केलेला आहे. इतर मंत्री होते पण पंतप्रधान आल्यावर त्यांना यावंच लागतं. हा कार्यक्रम तुम्ही कशा करता घेतला. सांगोल्याहून पश्चिम बंगालमध्ये एक रेल्वे, किसान रेल्वे जात होती, ती 100 गाड्या गेल्या होत्या, ही 100वी गाडी होती आणि तुम्ही नेमक्या आचारसंहितेमध्ये कुणाचीही परवानगी न घेता निवडणूक प्रभावित करण्याकरता कार्यक्रम घेतला. त्याबद्दल काहीतरी स्पष्ट एक पथदर्शक असा निकाल ठरेल तर योग्य निकाल मिळाला तर. आता बहुतेक राज्य निवडणूक आयोगाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ते तुम्हाला माहिती आहे. पण आमची अपेक्षा आहे की हायकोर्टाकडे जेव्हा ही याचिका अपीलमध्ये आम्ही जाऊ त्यावेळेला त्यातून काहीतरी निर्णय होईल. कारण संबंधच आता देशामधलं वातावरण पाहिलं तर एका बाजूला SIRची चाललेलं आहे, तिथं बिहारची निवडणूक कब्जा करायचा चाललेला आहे, दुसऱ्या ठिकाणी अनेक ठिकाणी गेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये पंतप्रधानांनी स्वतः किती आचारसंहितेचा भंग केला तेही आपल्यासमोर आहे. पण ही ठोस एक गोष्ट घेऊन त्यावर आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची, त्याबद्दलचे काही आणखी काही विषय असतील तर प्रफुल्ल कदम इथं बसलेले आहेत, ते आपल्याला सांगतील. तर हा विषय आमचा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आता अध्यक्ष महोदयांनी एक उल्लेख केला की आपले प्रभारी आहेत त्यांनी दिल्लीमध्ये 30 जूनला एक झालेल्या मीटिंग नंतर राहुल गांधी जे महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल जे काही आक्षेप घेत आहेत, ते अचानक मतदारसंख्येमध्ये 4 महिन्यामध्ये 41 लाख संख्या वाढली वगैरे हे जे घेत आहेत त्याला पुढे नेण्याकरता मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या काही सहकार्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काही पाहणी केलेली आहे आणि ती पाहणी मी प्रदेश काँग्रेसच्या दिल्लीमधल्या मिटिंगमध्ये सादर केली आणि त्यात आता ते अजून अपूर्ण आहे, त्यामुळे तुमच्याकडे यायला जरा वेळ लागेल. त्या माहितीच्या आधारावर एक प्रांताध्यक्षांनी आणि प्रभारी यांनी एक कमिटी नेमलेली आहे की वाढीव मतदारांचं विश्लेषण करण्याकरता, जे राहुल गांधींनी अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिला होता, त्याचं काही उत्तरही मिळालं, त्याच्यामध्ये की काय भूमिका आहे हे स्पष्टीकरण करण्याकरता ती समिती गठीत केली. आमच्या 1-2 बैठका झालेल्या आहेत, लवकरच मी अहवाल देईन आणि अजूनही आमचं त्यावर विश्लेषण चाललेलं आहे. ती शेवटी आमची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असणार आहे की तुम्हाला जर निवडणुका खरोखरी पारदर्शक पद्धतीने घ्यायच्या असेल तर निवडणूक प्रक्रियेमध्ये फार मोठी बदल केला पाहिजे. कारण जे राहुल गांधींनी आक्षेप केलेला आहे की महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक चोरली गेली, त्याचं काही त्याबद्दलचे ठोस पुरावे किंवा ठोस माहिती आम्ही आपल्याला सादर करू. पण मी अजून
तयार नाही आहे. आमची बैठक चालू आहे. हा त्या कमिटीचा विषय आहे. त्यामध्ये सदस्य 5-6 सिनियर आपले पक्षाचे कार्यकर्ते सदस्य आहेत. बाकी आता ऑपरेशन सिंदूरबद्दल आम्हाला बोलायचं होतं, अजून चर्चा चालू आहे, पण आता त्यामुळे त्यानंतर आपण बोलूच नंतर. पण आता प्रफुल्ल कदम यांनी याचिका दाखल करणार आहेत म्हणून आम्ही आज आपल्यासमोर आलो. पण अजून तो विषय असेल तर मग कुमार केतकर जे आहेत, प्रांताध्यक्ष आहेत, अतुल जे आहेत, मी आहे, सगळे त्याबद्दलही बोलू. पण हा विषय आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. आचारसंहितेला फार लाईटली घेऊन आणि उच्च पदस्थ पंतप्रधानासारख्या व्यक्तीने विविध आपले उल्लंघन करावं आणि निवडणूक प्रभावी करावी हे देशाच्या लोकशाहीकरता हानिकारक आहे. धन्यवाद. तुम्हाला बोलतो अडकं माईक आता एखादा आहे का? येऊ का इकडे? मोठा आवाज आहे. मोठं नाही, थोडं इकडे तिथं बसून थोडं सारखं आहे आपण ठीक आहे. चला थोडक्यात मी थोडक्यात हा मूळ विषय सांगतो की 28 जानेवारी 2020ला जे किसान लोकांचं जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू होतं आणि त्यामध्ये खूप दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात सगळीकडे देशामध्ये जे काही रोष होता सरकारच्या विरोधात, ह्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने नरेंद्र मोदी, पियुष गोयल आणि नरेंद्र सिंग तोमर यांनी हा कार्यक्रम आचारसंहितेचा भंग करून 14,374 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या आणि ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये जे काही सिद्धांत होते निवडणूक आयोगानं दिलेले आणि हायकोर्टाने वेगवेगळ्या न्यायालयाच्या आदेशानुसार हा, आणि विशेष म्हणजे आयोगानेच काढलेली जी पत्र होती आणि आदेश होते, ह्या सगळ्याचा भंग करून हा कार्यक्रम झाला. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर मी याचिका त्याच वेळी आयोगाकडे सादर केली, परंतु तिथले प्रशासन अधिकाऱ्यांची अशी अवस्था झाली की आम्ही मोदींच्या विरोधात काही ऍक्शन घेऊ शकत नाही, तर ह्यावर काय करावं. त्यांनी त्यांनी अहवाल सादर करणं हे इतका वेळ घेतला. ऍक्च्युली निवडणूक आयोगानं आणि जिल्हा प्रशासनानं जी काही कारवाई केली ती कायद्याला सोडून अत्यंत हास्यास्पद कारवाई त्यांनी केलेली आहे. आणि हे सगळं मी जे पिटिशन सादर केलेलं आहे विथ मेरिट आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांशी, कायदेतज्ञांशी चर्चा करून आयोगाशी सगळ्या सारसंग्रह जो आहे आदेशांचा त्याचं सगळं संकलन करून हा केलेला आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की ह्याच्यावर मेरिटवर जर व्हायोलेशन झाल्यानंतर जे मेरिटवर जर कार्यवाही झाली तर माझी एकच मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभा सदस्यत्व आणि पंतप्रधान पद दोन्ही रद्द केलं जावं आणि आर्टिकल 243 नुसार राज्य निवडणूक आयोगाला ते अधिकार आहेत आणि त्यांनी ते करावं ही माझी प्रेयर आहे. आणि मेरिटनं आणि जर कायद्यानं नियमानं झालं तर हे 100% म्हणजे हे करावंच पाहिजे, बंधनकारक आहे ऍक्च्युली. आणि माझ्या माहितीनं आपल्या लोकशाहीमध्ये निवडणूक हा गाभा आहे आणि ह्या गाभ्याचा जर निवडणुकीचा जर विचार केला तर हे मेरिटनं होणं गरजेचं आहे. त्यातल्या गंभीर बाबी अशा आहेत की हे जे व्हायोलेशन आहे केवळ एका मतदारसंघापुरतं नाहीये, सबंध महाराष्ट्रासाठी हे व्हायोलेशन आहे. ह्या कार्यक्रम करताना पंतप्रधान कार्यालयानं, जिल्हा कार्यालयानं कुठलीही परमिशन घेतलेली नाहीये. महत्वाचं म्हणजे की जे अहवालातनं किंवा आयोगानं जो आदेश दिलाय किंवा जी काही ऑर्डर केली फक्त रेल्वे विभागाला समज दिली, असा बालिश म्हणजे अक्षरशः बालिशपणा म्हणतोय की रेल्वेला समज दिली आणि ज्यांनी ऍक्शन घेतले त्यांना काहीच केलं नाही, असं करणं चुकीचं आहे. मी अगदी मेरिटवर हे पिटिशन दिलेलं आहे. त्यांनी काल एवढं सांगितलं की आम्ही रेल्वेला समज दिले, एवढंच त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी मागणी अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभा सदस्यत्व पद आणि पंतप्रधान पद ह्या मेरिटवर रद्द झालं पाहिजे. ही मागणी मी अत्यंत अभ्यासपूर्वक वेगवेगळे संदर्भ घेऊन केलेली आहे. मी आता सिनियर लोक आहेत पण बोलणं मला राहत नाही म्हणून बोलतो की छोट्याशा कारणानुसार जर वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान पदांना लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं ऑलरेडी सेट केलेले आहेत, तर इथं तर खुद्द पंतप्रधानच इन्व्हॉल्व्ह आहेत, सहभागी आहेत आणि सबंध राज्याचं व्हायोलेशन केलेलं आहे. आणि हे व्हायोलेशन महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या, संस्कृतीच्या आणि संहितेच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आणि ॲज अ
भारतीय सिटीजन ऍज अ ऍक्टिव्हिस्ट मला असं वाटतं की यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. काय विचार बाबा हिंदी में क्या पूरा मामला है, कब वायलेशन हुआ था और आप लोगों की एग्जैक्ट प्रेयर क्या है? हिंदी में चाहिए. जी सर. देखिए, मेरे साथ सोलापुर जिले के सांगोला असेंबली कॉन्स्टिट्यूंसी के कांग्रेस के कार्यकर्ता प्रफुल्ल कदम जी है. आप जानते हैं कि सांगोला कॉन्स्टिट्यूंसी आबा साहेब देशमुख बहुत हमारे सीनियर नेता थे पेजेंट्स एंड वर्कर्स पार्टी के, उन्होंने इसका प्रतिनिधित्व किया था. घटना 28 दिसंबर 2020 की है, जब सांगोला कॉन्स्टिट्यूंसी में राज्य में ग्राम पंचायत चुनाव चल रहे थे, आचार संहिता जारी थी. उस समय स्वयं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अपने 2 मंत्रियों के साथ सांगोला आए और सांगोला में किसान रेलवे जो सांगोला से वेस्ट बंगाल जाती है, वो किसान रेलवे की 100वीं गाड़ी थी. तो 100वां का बहाना बनाकर उन्होंने वहां पे एक बड़ा कार्यक्रम किया, जो प्रधानमंत्री के सारे कार्यक्रम लाइव होते हैं, पूरे देश में गया. उस समय वेस्ट बंगाल के भी चुनाव चल रहे थे और इस तरह से बिना कोई पूर्व परमिशन लिए इलेक्शन कमीशन से ये कार्यक्रम हुआ, जिससे ग्राम पंचायत चुनाव वगैरह में प्रभावित हुए. प्रफुल्ल जी ने तुरंत उसके खिलाफ, प्रधानमंत्री के खिलाफ, मंत्रियों के खिलाफ आचार संहिता भंग करने का एक पिटीशन राज्य चुनाव आयोग के सामने रखा था. 2020 में ही पूरे तथ्य देकर ये पूरा का पूरा पिटीशन यहाँ पे रखा हुआ है. लेकिन अब राज्य चुनाव आयोग की प्रक्रिया आप समझ सकते क्या होगी. इन्होंने जब निजी बातचीत की तो कहने लगे भाई हम कैसे कर सकते हैं, क्या कर सकते हैं. लेकिन आपको कानूनी ये व्यवस्था है और कानून का भंग हुआ तो आपको ये कहना है कि कानून का भंग किया गया है कि नहीं, आचार संहिता का भंग किया गया है कि नहीं, वो उन्होंने किया नहीं. अभी हाल ही में कुछ दिन पहले इन्होंने पिटीशन का जवाब दिया है, खारिज कर दिया और गलती मान ली है और उसके चलते रेलवे को उन्होंने नोटिस दिया है कि भी आगे से मत करो वगैरह, लेकिन और किसी व्यक्ति के बारे में कुछ भी नहीं कहा. तो हमारी पिटीशन हाईकोर्ट में हम दायर करने वाले हैं, तो उसमें ये मांग करेंगे कि भाई जो भी आचार संहिता है क्या उसका भंग हुआ है. और पूरी देश की चुनाव प्रक्रिया चल रही थी, बंगाल में चल रही थी, महाराष्ट्र में कर रही थी, तो क्या प्रधानमंत्री का कोई दायित्व तो नहीं है इसमें. तो इस प्रकार की याचिका है. हम हाईकोर्ट से गुजारिश करेंगे कि इसमें कड़ी कार्रवाई की जाए. कौन कितना बड़ा व्यक्ति है ये कानून के सामने महत्वपूर्ण नहीं है. कानून अपनी जगह है, संविधान अपनी जगह है, देश की संसद ने बनाए जो चुनाव आयोग के कानून है अपनी जगह है, उसके चलते निर्णय किया जाए, ऐसी हमारी गुजारिश हाईकोर्ट से है. बाबा, इसके अलावा 2 और सवाल ऑपरेशन सिंदूर को लेकर. पहला, कल पीएम जैसे कि राहुल गांधी जी ने चैलेंज किया था कि ट्रंप का नाम लिया जाए, ट्रंप का नाम लिया नहीं गया. उन्होंने दुनिया के सभी देशों के जिक्र किए, इस पर आपका क्या कहना है? दूसरा, प्रणति शिंदे ने जो तमाशा शब्द का इस्तेमाल किया था, उसको लेकर उन्होंने आरोप लगाया कि सीनियर नेताओं के कहने पर प्रणति ने ये शब्द का प्रयोग किया. इस पर क्या? पहले का मैं जवाब देने की कोशिश करता हूँ, और भी लोग बैठे हैं. देखिए, आज हम नहीं बात करने वाले थे क्योंकि अभी बातचीत चल रही है, अभी बहुत कुछ होने वाला है, ठीक है. लेकिन आपने पूछा है, आज हम आए क्योंकि आवश्यक था आना. देखिए, सबसे पहले राहुल जी ने बहुत ही प्रभावी तरीके से संसद में अपनी बात कही है, कांग्रेस पार्टी की और विपक्ष की ओर से कही है. 2-3 बुनियादी सवाल पूछे हैं. जो सबसे अहम सवाल है कि शिमला एग्रीमेंट में जब हमने तय किया था कि हम कोई बाय पार्टी, कोई 2 पक्षीय, हम कोई मीडिएशन नहीं स्वीकार करेंगे, क्या भारत सरकार ने शिमला एग्रीमेंट को खारिज कर दिया है? दूसरा इसमें से सवाल ये उठता है कि ट्रंप 29 बार कह चुके हैं, कल 20-30वीं बार कहा है कि मैंने युद्ध रुकवाया है. अब आप कह रहे हैं कि किसी नेता ने कुछ बात नहीं कही. आप राहुल गांधी क्या मांग कर रहे हैं कि आप कहिए कि ट्रंप साहब अच्छे शब्दों में, नम्रतापूर्ण शब्दों में कहिए कि ट्रंप साहब आपकी कुछ गलती हुई, आपका कोई लेना देना नहीं था, आपके शायद अधिकारियों ने गलत बताया है. या फिर राहुल गांधी ने डायरेक्ट सवाल पूछा है कि व्हाई डोंट यू कॉल हिम ए लायर. झूठ बोल रहा है आदमी करके क्यों नहीं आप सीधे बोलते कि नाम लेने से वो कतरा रहे. पूरी देश की जनता देख रही है. एक अमेरिकी राष्ट्रपति 30 बार कह रहा है कि मैंने लड़ाई रुकवाई,
और आप उसका नाम लेने से कतरा रहे हो। देखिए, बहुत बातें हुई, बहुत कुछ कहने लायक है। क्या आपने चीन का जिक्र किया कभी? मैं एक और इसके चलते दूसरा मुद्दा यहां पे इसके साथ लेना चाहूंगा कि कल राजनाथ सिंह जी ने बहुत बड़ी बात की है। देखिए, 22 फरवरी 1994, 22 फरवरी 1994 भारत की संसद ने आम राय से सभी दलों ने मिलकर एक प्रस्ताव पारित किया था। रेजोल्यूशन इज पास बाय द इंडियन पार्लियामेंट कि हम जम्मू कश्मीर और लद्दाख की सारी टेरिटरी हम वापस लेके रहेंगे। सब ने कहा था। अब कल राजनाथ जी ने कहा कि हमारा पाकिस्तान से कोई सीमावाद नहीं है, तो क्या उस रेजोल्यूशन को भी आपने खारिज कर दिया? और उसमें उन्होंने लद्दाख का भी नाम लिया था। और लद्दाख का वाद किसके साथ है? चीन के साथ है। तो क्या हम चीन और पाकिस्तान हमने जमीन हड़पी बैठे हैं, उसको वापस लेने का जो पार्लियामेंट का प्रस्ताव था, क्या उसको हमने छोड़ दिया है? अब नहीं हम करेंगे। और साथ ही में जो विदेश मंत्री ने कहा है कि भाई मैं चीन से कैसे लड़ूं, वो 5 गुनी बड़ी अर्थव्यवस्था है, तो मैं कैसे लड़ सकता हूं? उनको बातचीत ही करनी पड़ेगी। पाकिस्तान ने यह नहीं सोचा कि भारत मेरे से 11 गुना बड़ी अर्थव्यवस्था है। उसने हमारे जहाज गिराए, और जहाज गिराए, राफेल जहाज गिराए, लेकिन किसी मंत्री की हिम्मत नहीं हुई कि राफेल कंपनी का नाम ले। किस बात का डर है? क्या प्रधानमंत्री आहत हुए कि भाई कितनी कीमत पे? मान लिया जब पूरा विपक्ष एक था कि भाई ये सब गलत सौदा हो रहा है, आपने हठधर्मी वजह से सौदा किया, अब वो विमान गिरे हैं। पहले एयर मार्शल भारती ने कहा कि भाई लड़ाई में तो नुकसान होता है, फिर उसके बाद CDS अनिल चौहान जी ने कहा कि हमारे विमान गिरे, लेकिन 6 नहीं गिरे, कम गिरे हैं, हमारी गलती हुई, हम सुधार लिए हमने। अब कितनी बार कहा जाएगा? खुद स्वयं ट्रंप जी कह रहे हैं कि विमान गिरे हैं, पाकिस्तान ने फोटो दिखाई है। देखिए, आपकी क्रेडिबिलिटी का सवाल है। जिस तरह के मीडिया के कुछ चैनलों ने जो मजाक बनाया लड़ाई के, क्या एक मीडिया चैनल के खिलाफ हमने कोई कार्रवाई की है? क्या उनको फाइनेंशियल जुर्माना लगाया, उनको एक महीने के लिए चैनल बंद किए? पूरी दुनिया हंस रही है हमारे पे। तो मेरे 2-3 बुनियादी सवाल सरकार से है कि आपने राजनाथ सिंह जी के वक्तव्य से आपने 1994 का पार्लियामेंट का यूनानिमस रेजोल्यूशन खारिज कर दिया है। आपने बायपार्टीजन ट्रंप साहब की मदद से जो सीज फायर करा है, उससे शिमला एग्रीमेंट खत्म किया है। ये बहुत ही बुनियादी बड़ी बातें हैं, इस पर चर्चा होनी चाहिए, लेकिन प्रधानमंत्री कतरा रहे हैं। इसलिए मैंने बहुत सारे सवाल इसमें, लेकिन इसके और बड़ी इस पर बात करनी पड़ेगी। मोदी जी और ट्रंप के बीच में कोई बातचीत ही नहीं। देखिए, अब सवाल यह है कि जो राहुल जी ने सवाल उठाया है, मैं एक दूसरी तरह से उसको रिफ्रेश करके बताता हूं। या तो प्रधानमंत्री मोदी झूठ बोल रहे हैं या प्रेसिडेंट ट्रंप झूठ बोल रहे हैं, दोनों से नहीं बोल सकते। तो अब जयशंकर जी बोल रहे हैं कुछ और, तो मेरे ख्याल से अमेरिका से जवाब आएगा अगर सही है तो। अगर वो झूठी बोल रहे हैं तो ठीक है, वो बताइए कि अमेरिका की सारी सरकार झूठ बोल रही है क्योंकि उनको कोई चुनावी लाभ वहां पे अमेरिका में मिल रहा है। कौन विश्वास करेगा? लेकिन इसी को लेकर पंतप्रधान मोदी जी ने ये कहा है कि आपको मतलब कांग्रेस को जो है फॉरेन मिनिस्टर पे भरोसा नहीं है, कांग्रेस पाकिस्तान की बोली बोलती है, कांग्रेस जो है पाकिस्तान के स्पोक्स पर्सन है, लेकिन हमारे फॉरेन मिनिस्टर पार्लियामेंट में जो बोल रहे हैं या अमित शाह जो बोल रहे हैं उस पर भरोसा नहीं कांग्रेस। देखिए, भरोसा हम सच पे करेंगे, प्रोपेगेंडा पे नहीं करेंगे। देखिए, पहली बार ये लड़ाई हुई है 2025 की, जहां संसद का अधिवेशन नहीं हुआ है लड़ाई के दौरान। मैं आपको पूरे पिछले सारे उदाहरण दे सकता हूं। 1947 पार्लियामेंट अभी जन्मा ही नहीं था, अभी संविधान सभा थी। नेहरू जी संविधान सभा के सामने गए, जबकि संविधान सभा का ही काम नहीं था। 2 बार उन्होंने बताया कि क्या चल रहा है कश्मीर में। साल भर लड़ाई चली थी। ऑल इंडिया रेडियो पर उन्होंने ब्रॉडकास्ट किया। उस समय विपक्ष वगैरह की कोई बात नहीं थी। 1962 नेहरू जी ने पार्लियामेंट को हर दिन संबोधित किया। सुबह आते थे। मुझे बहुत दुख के साथ बोलना पड़ता है कि आज हमारी यहाँ
लड़ाई में हार हुई या हमारा बॉम्बडील आ गया, लेकिन भागे नहीं संसद से कभी। और फिर जब विपक्षी नेताओं ने, शायद वाजपेयी जी थे, शायद राम मनोहर लोहिया जी थे उस समय, शायद मैं पता नहीं कौन कौन सांसद थे, उन्होंने स्पेशल सेशन ऑफ पार्लियामेंट डिमांड किया, जो नेहरू जी ने स्वीकार किया 8 नवंबर 9 नवंबर। चर्चा हुई, बड़ी घमासान चर्चा हुई, सरकार के बहुत टिप्पणी आलोचना हुई, मंत्री को इस्तीफा देना पड़ा, कृष्ण मेनन साहब को इस्तीफा देना पड़ा। 1965 में लाल बहादुर शास्त्री जी के खिलाफ संसद में अधिवेशन चल रहा था, उनके खिलाफ नो कॉन्फिडेंस मोशन का सामना उन्होंने किया। 71 में तो पूरी देश की हालत ही अलग थी, क्योंकि जैसे राहुल जी ने कल कहा, इंदिरा गांधी और आज के प्रधानमंत्री की तुलना ही करना गलत है। लेकिन 99 में कारगिल के दौरान संसद अस्तित्व नहीं थी, क्योंकि वाजपेयी जी एक वोट से हार गए थे और वो केयर टेकर प्राइम मिनिस्टर थे, देयर वाज अ केयर टेकर कैबिनेट। लेकिन फिर भी वाजपेयी जी ने, संसद तो थी नहीं, फिर भी वाजपेयी जी ने विपक्षी बैठक बुलाई। पहली बैठक में उस समय के डीजीएमओ ने पावर पॉइंट प्रेजेंटेशन देखा है, कहाँ कारगिल है, कहाँ हम बैठे, वो पाकिस्तान कहाँ बैठे है। उसके बाद फिर वो बैठे हुए, उस समय टीवी था, टीवी पर उन्होंने संबोधित किया। कभी भागे नहीं। लेकिन जब यहाँ पे ऑल पार्टी मीटिंग की, प्रधानमंत्री नाराज आ नहीं सके, और जब मांग कर रहा था विपक्ष कि आप पार्लियामेंट का सेशन बुलाइए, जब लड़ाई चल रही थी तुरंत उसके बाद, तो आपको साहस नहीं हुआ। आपने कहा कि पब्लिक मेमोरी शॉर्ट, भूल जाएंगे लोग शायद, और अब आप कर रहे हैं संसद का, पता नहीं कैसे चर्चा होगी, क्या होगी। लेकिन बहुत ही गंभीर विषय है, और अंतिम आखिर में सवाल यह है कि क्या देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथ में सुरक्षित है, इस बात की चर्चा होनी चाहिए। Mr. Chaman, you talked about the role of the Election Commission of India. We've seen in recent weeks that PCI is facing a lot of scrutiny with regards to their SIR exercise in Bihar. You also raised some allegations. What is the message that goes out to a common voter as far as the credibility of the Election Commission of India as an institution is concerned? Okay, let others also answer, but I'll just briefly answer this. After Narendra Modi passed a bill in Parliament to constitute Election Commission, the previous arrangement which Supreme Court had directed, that a collegium of 3 people, Prime Minister, Leader of Opposition and Chief Justice of India should select. The inclusion of Chief Justice of India was there because there could be neutrality. This is a very, very important office. But Narendra Modi, moment he got a chance, did a law and included himself, one cabinet minister. Obviously, there is only one. He only recognizes one cabinet minister. Others are, what's happening there, and leader of opposition. 2 versus 1, and they have selected an election commission. How can people of the country trust this election commission? And that's why the election commission is working like a, unfortunately, I should use the word, like a handmaiden of government. They are not impartial. राज्यातल्या राजकारणाविषयी काही प्रश्न आहेत. आता अध्यक्षांना विचारा. राज्य मंत्रिमंडळातले जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज देऊन सोडलेला आहे. शेवटची संधी असं मुख्यमंत्री म्हणतायत. पण यापुढे काँग्रेसची काय भूमिका राहणार आहे या वादग्रस्त मंत्र्यांबाबत? कारण त्यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात विरोधी पक्षांची ताकद किंवा दबाव सरकारवर किंवा मुख्यमंत्र्यांवर कमी पडतोय अशी चर्चा आहे किंवा असे मत बनत चाललेलं आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेतून सरकार अस्तित्वात आल्यानंतर नैतिकतेची कास धरून पुढे जाणं हा भारताच्या संसदीय राजकारणाचा गाभा राहिलेला आहे. राजीनामा, मंत्र्यांचा मागणे आणि राजीनामा देणे ही स्वातंत्र्यानंतर रेल्वे अपघात पहिल्यांदा झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आणि तेव्हापासून ही एक अत्यंत सभ्य आणि पारदर्शक पद्धत आपल्या देशामध्ये अस्तित्वात आली. यामध्ये विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही तर राजीनामा मागतोय. गाव पातळीवर जाऊन याच्या संदर्भामध्ये निदर्शनं होत आहेत. आम्ही तालुका पातळीवर या संदर्भामध्ये निदर्शनं केलेली आहेत आणि यामध्ये विरोधी पक्ष राजीनामा मागत असताना सत्ताधाऱ्यांना देखील नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. हा एकदा मॅन्डेट मिळाल्यानंतर ते सत्तेत बसलेल्यांकडे विरोधी पक्ष काय करू शकतो? आंदोलन करणे, राजीनामा मागणे, परखड त्याच्यावर टीका करणे, हे सगळं केलेलं आहे. आणि यामध्ये स्पष्ट स्वरूपाचं हे प्रकरण आहे. हे काही बाहेर काढण्याची आवश्यकता नाही. डान्स बार कोणाच्या मालकीचा होता, डान्स बार मध्ये अटक झाली, त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन आहे, त्याची नैतिक जबाबदारी ताबडतोब स्वीकारली पाहिजे.
थेट विधानभवनाच्या आत एक मंत्री पत्ते खेळतोय, एक्का दुकरी तिर्री तर त्याचा खेळ चाललाय आणि तो स्पष्ट येतोय, तरी राजीनामा घेतला जात नाहीये. विधानभवनाच्या आत मुख्यमंत्र्यांनी क्लब चालू केलाय आणि विधानभवनाच्या बाहेर WWFचा आखाडा सुरू केलाय. इथपर्यंत टीका आता केल्यानंतर ढेकळांचं सर्वेक्षण करायचं का? शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणं, शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्ज लेकीबाळींचे लग्न करतो, इतकं विचित्र बोलल्यानंतरही जर राजीनामे जर होत नसतील तर हे सरकार अनैतिक आहे, अधर्मी आहे, एवढंच आम्हाला या निमित्तानं म्हणायचं आहे. जो आधीचा झालेला जो राजीनामा आहे, जो धनंजय मुंडेंचा जो राजीनामा होता, हाही नैतिकतेच्या आधारावर दिलेला नाही. विरोधकांची आमची सातत्याने मागणी होती, त्यामध्ये माध्यमांचाही फार मोठा दबाव होता आणि सगळेजण सांगत होते की मंत्री धनंजय मुंडे जर राहिले तर तपास यंत्रणेवर दबाव आणतील आणि करिता त्यांचा राजीनामा मागितला जात होता. मात्र त्यांनी राजीनामा कधी दिला? जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर ज्या विकृत क्रूर पद्धतीनं त्या ठिकाणी देशमुखांचा हत्या झाली, त्यानंतर सरकारला वाटलं की आता लोक मंत्रालयात घुसतील, आपल्याला येऊ देणार नाही. त्यावेळेस त्यांनी नैतिकतेच्या आधारावर नाही, नाईलाजाने घाबरून राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे या सरकारला अनैतिक आणि अधर्मी अतांत्रिकता आहेच आहे, त्या मतांची चोरी करून ते आलेले आहेत. त्यामुळे या सर्वांमध्ये आम्ही आंदोलन पुढेही करू. येणाऱ्या 2-3 दिवसात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनही करू, वेगवेगळे पक्षही त्या ठिकाणी करत आहे. मात्र स्पष्ट प्रकरण आहे, यामध्ये काही हाताच्या कंगणाला आरसा कशाला, स्पष्ट स्वरूपात आहे. आता पत्ते खेळल्यावर जर तुम्ही माफ करता, तो डान्सबारवर गेल्यानंतर गृह राज्यमंत्र्यांच्या स्वतःच्या कुटुंबावर जर कारवाई होते आणि जर राजीनामा देत नसतील तर हे गेंड्याच्या कातडीपेक्षाही यांची कातडी जाड आहे, हा त्यातला अर्थ आहे. चव्हाण सर, काल उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेले आहेत की काँग्रेसला कसाबला फाशी देण्याची घाई होती, कारण दहशतवाद्यांचा आणि पाकिस्तानचा संबंध काँग्रेसला उघड होऊ द्यायचा नव्हता, असा आरोप केलाय काँग्रेसवर. कसाबला फाशी कुणाच्या काळात दिली गेली? कसाबला फाशी देण्याच्या फाईलवर सही कोणाची आहे याची माहिती सांगा ना जरा. त्यामुळे काय आरोप करतात काय मला म्हणतात. राज्यसभेचं त्यांना तिकीट मिळालं, ते खूप चांगले परिचित सहकारी आहेत तुमचे, तर राज्यसभेचं तिकीट मिळालं त्यांना, त्यामुळे काहीतरी करून बोलावं लागेल त्यांच्या विषयाबद्दल. पण हे किती हास्यास्पद आहे. आज त्या ठिकाणी कसाबची ट्रायल घेतली आणि ती ट्रायल खटला सगळा चालला भारताच्या संविधानाच्या नियमाप्रमाणे. आम्ही त्याला गोळ्या नाही घातल्या, तिथं घालता आलंच ते गोळ्या, पण संविधान ट्रायल झाली, त्याला बचावाची संधी दिली गेली. त्यानंतर भारतामध्ये न्याय प्रक्रिया आहे म्हणून दाखवून त्यानंतर कारवाई केली गेली. आता लवकर द्यायची काय काही न्याय प्रक्रिया म्हणजे ते होते ना, ते तेव्हा ती कसली घाई, कुणी घाई केली किंवा काही करायचं नव्हतं वगैरे काय सांगायचं, काय आरोप आहे मला समजतच नाही. चर्चा में बने रहने के लिए सरकार का बयान मराठी मैं बाद में हिंदी में करतो. मराठी कुणी नाही, तर ते मी काय ऐकलं. प्रणिती शिंदेंनी जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने घेतलं जात आहे. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये आम्हाला जाज्वल्य स्वरूपाचा अभिमान आहे, त्यात प्रणिती शिंदेंचाही समावेश आहे आणि काँग्रेस पक्षाने संपूर्णतः पाठिंबा हा लष्करांना हा दिलेला आहे आणि लष्कराच्या शौर्याबद्दल कुठल्याही प्रकारचा दुमत असण्याचं काही कारण नाही. मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर देशामध्ये काही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काय काय केलं याचा जर आपण त्या ठिकाणी आढावा जर घेतला तर त्या वक्तव्याचा अर्थ त्या ठिकाणी समजून येईल. त्यांनी दिल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याच्या संदर्भात मध्य प्रदेशचे मंत्री काय बोलले, ते किती खालच्या पातळीवर बोलले आणि भाजपचे मंत्री बोलल्यानंतर त्यांना कुठलीही समज दिली नाही, राजीनामाही त्यांचा हा मागितला गेला नाही. हे अशा प्रकारचे अनेक वक्तव्य दिली. तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात लष्कराच्या पाठीशी सर्वजण उभं राहण्याची भूमिका ही घेणं आवश्यक होती आणि यापूर्वी देखील अशाच प्रकारची भूमिका घेतली गेली. मात्र काय केलं तर त्या ठिकाणी मोदींना लष्करी वेशामध्ये हे ठिकठिकाणी लावलं गेलं, मोदींचं अभिनंदन केलं गेलं. अहो, विषय ऑपरेशन सिंदूरचा आहे, त्या संदर्भात सैन्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. मात्र त्या संदर्भामध्ये भाजपने आपल्या देशामध्ये जे जे काही वक्तव्य केले आणि जशा जशा काही एकंदरीत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने त्यांचंही विधान आहे.
कोण विचार मराठी कोण? दोन्ही नेत्यांना प्रश्न आहे की अलीकडच्या काळात ठाकरे बंधूंमधल्या ज्या घडामोडी घडत आहेत, विशेषतः 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करणं, हे जवळपास आता नक्की झाले की दोन्ही ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढतील असं दाट शक्यता आहे. अशा वेळेस काँग्रेसची काही भूमिका ठरली आहे का, किंवा आपल्या काय करावं राज्यामध्ये? कोणाच्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा द्यायला जर गेलं असेल तर या संदर्भामध्ये काही भूमिका ठरवण्याची आवश्यकता नाही. हे सभ्य सुसंस्कृत राजकारण जर होत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतच करतो. आणि कोणी कोणाच्या घरी जावं काय जावं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. ते दोघं भाऊ आहेत, सख्खे मावस भाऊ पण आहेत, आणि या संदर्भात जर शुभेच्छांचं आदान प्रदान जर होत असेल तर त्यामध्ये आम्ही भारत जोडोवाले आहोत. त्यामुळे यामध्ये काही आक्षेप आणि काही हरकत असण्याचं काही कारण नाही. राहिला राजकारणाचा विषय, तर राजकीय प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली 2019ला, आणि भाजप जो आहे हा धोकेबाज आहे, आणि भाजप हा लोकशाही विरोधात आहे आणि हा भस्मासूर आहे. अशा प्रकारचं त्यावेळेच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं भाजपला दूर ठेवण्याकरता आणि संविधानाचं संरक्षण संवर्धन या काँग्रेसच्या मूलभूत स्वरूपाची जी एक वर्तणूक आहे, अपेक्षा आहे, त्यातून त्यावेळेस महाविकास आघाडी महाराष्ट्रात निर्माण झाली. याच भूमिकेला संविधान बदलायला निघालेला भारतीय जनता पक्षाला थांबवण्याकरता तत्कालीन निवडणुकीमध्ये 2024ला इंडिया अलायन्स तयार झालं, आणि या इंडिया अलायन्समध्ये जो भाजपचा विरोध आहे आणि संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन आहे, हे त्यावेळेसचा मूल हा असणारा त्याचा गाभा होता. यावर आम्ही काही इतर मित्रपक्ष जे आहोत ते एकत्रित आलेलो आहोत. त्यामुळे अजूनही काँग्रेसची जी भूमिका आहे ही लोकशाही वाचवण्याची भूमिका आहे, संविधानाला वाचवण्याची भूमिका आहे, आणि या भूमिकेवर काँग्रेस ठाम राहील. एक स्पेसिफिक प्रश्न आहे, 2 बंधू एकत्र आले आणि निवडणुका जर त्यांनी एकत्र लढल्या तर यावेळेस काँग्रेस त्यांच्या अजून निवडणुका लागल्या नाहीत, अजून कुठल्याही प्रकारच्या वॉर्ड फॉर्मेशन झालं नाही, आणि राजकारण हे जरतरवर हे होत नसतं. जे काही असेल त्या तात्कालिक परिस्थितीमध्ये जो काही विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगानं हे राजकारण होईल. जर तर इथे गेले तिथे गेले या संदर्भाच्या अनुषंगानं उत्तर देणं योग्य होणार. मी आय एग्री विथ अध्यक्षांनी सांगितलं, तीच भूमिका आमची आहे. धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळालं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा सोयी आहेत, ते कोर्टामध्ये जाणार आहेत, कसं होतं? भारतीय जनता पक्षाला एक शब्द हा आपसूक लागलाय की ही वॉशिंग मशीन आहे, आणि यामध्ये कोणताही माणूस कितीही पण कसाही टाकला तरी ते क्लीन चिट देण्यामध्ये ते पटाईत आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्या क्लीन चिटचा सगळा जो नेहमीचा जो पायंडा आहे हाच मुळात भ्रष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीने सगळं वागणं हा त्यांचा मूलभूत स्वरूपात असणारा एकंदरीत वागणुकीचा काम आहे. 70,000 कोटीचा आरोप दस्तूरखुद्द पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशमध्ये करतात, आणि 8 दिवसात लगेच क्लीन चिट देऊन आरोप केलेला व्यक्ती हा उपमुख्यमंत्री होतो. यांच्या नैतिकतेचा आधार जो आहे हा अधर्माचा आहे. बाबा, मालेगांव 2008 मालेगांव ब्लास्ट का कल जजमेंट आ रहा है. आप लोग की सरकार के दौरान केसीएस ने जो कार्रवाई की थी, एनआईए टेक ओवर होने के बाद से पूरे कोर्ट में मामले अलग अलग चीजें तथ्याते गए, तो कल के जजमेंट से कांग्रेस क्या उम्मीद कर रही है? देखिए 2008 की यह घटना है, और वर्डिक्ट आ रहा है, अच्छी बात है, आने दीजिए वर्डिक्ट. आने के बाद हम उस पर टिप्पणी करेंगे, क्योंकि ये बहुत अहम मामला था आतंकवाद का, और पूरे आतंकवाद की व्याख्या बदल गई इस पर. कि जिस तरह से प्रचार चल रहा था कि एक ही कम्युनिटी को टारगेट किया जाए, एक ही जगह टारगेट किया जाए, ऐसा नहीं होता. आतंकवाद होता है. आतंकवाद का कोई मजहब नहीं होता, और आतंकवादी को सजा मिलनी चाहिए, ये हमारी भूमिका है. देखिए क्या कोर्ट कल कहती है. इसके अलावा उद्धव ठाकरे का तो ये कहना है कि इंडिया अलायंस जो बना था उसका कोई वजूद ही नहीं रहा, लोकसभा के बाद कोई मीटिंग ही नहीं, अभी तक कोई चर्चा ही नहीं हुई, बिहार इलेक्शन में कैसे लड़े. कुमार जी बोलता तू येते नहीं, इंडिया अलायंस की जो बैठक है वो हो चुकी है, और इंडिया अलायंस का जो कॉम्बिनेशन है वो पार्लियामेंट में भी देख रहा है. इस प्रकार से कोई स्थिति नहीं है. लाडकी बहन लास्ट क्वेश्चन. इस तरह से जो सामने आ रही है बात के 14,000 से ज्यादा पुरुषों ने इसका फायदा उठाया, और बाकी देखिए लाडकी बहन योजना
ये सिर्फ और सिर्फ चुनाव जीतने के लिए लाई गई थी। 48,000 करोड़ का पहले प्रावधान था, उसके बाद कुछ और बढ़ गया, और बिना कुछ देखे कि कौन एप्लीकेशन कर रहा है, किसका मंजूर करना चाहिए, बिना कुछ देखे सरकार ने पैसे लुटाए। अब उसका कितना फायदा हुआ आप लोग जानते हैं, लेकिन अब जो तथ्य सरकार दे रही है कि 14,000 पुरुषों ने ये पैसे लिया है, तो मेरा ये सवाल है कि क्या उन पुरुषों के खिलाफ कोई कार्रवाई होगी जो जानते हुए कि योजना हमारे लिए नहीं, हम भी फिर भी फर्जी तरीके से एप्लीकेशन कर रहे हैं, और उन अफसरों के खिलाफ जिन्होंने ये एप्लीकेशन मंजूर की है उनके खिलाफ क्या कार्रवाई होगी? तो ये देखिए, योजना पूरी तरह से चुनाव जीतने के लिए थी, बिल्कुल फर्जी योजना थी। उनका कोई उद्देश्य नहीं था कि सही लोगों को मिले। हम खिलाफ नहीं है कि सही महिलाओं को मिले, लेकिन जिस तरह से योजना का गठन किया गया ये बिल्कुल फ्रॉड था, ये तो बिल्कुल साफ है। अब कार्रवाई क्या होगी ये देखना है। थैंक यू अनिल पवार यांच्या बाबतीत पुन्हा एकदा दादा भुसे हे अडचण. थैंक यू। कधी करणार आपण माझी मीटिंग करतो, आता मीटिंग आहे, अध्यक्षाने बोलू नाही, पण आता अध्यक्षांनी सोडून येऊ शकत नाही. काय कशा